हिम्मत से सच कहो तो बुरा मानते हैं लोग, रो रो के बात कहने की आदत नाही होती. खऱ्या अर्थानं खूप गहन अर्थ याच्यामध्ये दडलेला आहे. आपण म्हणतो ना की खरं बोललं तर सख्या आईला सुद्धा राग येतो, तर तसाच काहीसा तो सारांश त्याचा आहे. हो गई है पीर पर्वत सी पिघलनी चाहिए, इस हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए. आज यह दीवार पर्दों की तरह हिलने लगी, शर्त लेकिन थी कि ये बुनियाद हिलनी चाहिए. हर सड़क, हर गली पर, हर सड़क पर, हर गली में, हर नगर, हर गांव में हात लहराते हुए हर लाश चलनी चाहिए. आणि ज्या ओळीनं संपूर्ण जगाला वेळ लावलेला आहे, म्हणजे कवीच्या साऱ्या कविता बाजूला आणि त्याच्या दोनच ओळी, प्रत्येक जण या ओळीच्या प्रेमात पडलेला असतो. त्या ओळी अशा, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए. मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए. या ओळीतून काय अर्थ पडलेला आहे? सिर्फ हंगामा खडा करणं, म्हणजे फक्त हंगामा ज्याला म्हणतात गोंधळ घालून काही होत नसतं. त्या ठिकाणी परिस्थितीमध्ये बदल करणं हे अपेक्षित असतं. आणि मग कुठंतरी ही विद्रोहाची, क्रांतीची बीज जी आहे ती निर्माण झाली पाहिजे. खऱ्या अर्थानं तेव्हा परिवर्तन होत असतं. आणि म्हणून या परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून ही कविता दुष्यंतींनी मांडलेली आहे. आणि या दोन ओळीमुळं संपूर्ण लोक त्यांच्या प्रेमात पडले, त्यांच्या कवितेच्या प्रेमात पडलेले आहेत. या ठिकाणी मला वाटतं मी जास्तीचा वेळ घेतलाय.